नीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना पेपर फुटीसाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर। केमिस्ट्री प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा, तर नाशिकमधून अटकेत असलेला शुभम खैरनार साथीदारांच्या सहाय्यानं बायोलॉजीचा पेपर फोडायचा। एकूण 700 गुणांच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचं विद्यार्थ्यांना आरोपी यांच्याकडून आश्वासन। संशय येऊ नये म्हणून 700 मार्कांचा संपूर्ण पेपर न फोडता विषयानुसार पेपर फोडत होते, सूत्रांची माहिती। नीट पेपर लीक प्रकरणातील मास्टर माइंड केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून सीबीआयकडून अटक। दिल्लीत कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता। कुलकर्णीनं एनटीए सोबत पेपर जोडले होते आणि त्यांनीच पेपर लीक केल्याची माहिती। पी.व्ही. कुलकर्णी हा एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक। त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध, मात्र त्यानं त्याचा गैरवापर करून पेपर फुटी घडवून आणल्याची माहिती। नीट पेपर फुटीनंतर लातूरमध्ये सीबीआयचं धाडसत्र सुरूच। सुतमिल परिसरात खासगी ट्यूशन चालकाच्या घरी छापे। खासगी ट्यूशन चालकाच्या घरी सीबीआयकडून 11 तास तपासणी। नीट पेपर लीक प्रकरणात एका खासगी ट्यूशन चालकाच्या संबंधित संस्थांवर सीबीआयची धाड। पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरालाही संस्थांवर छापे। सीबीआयच्या पथकाकडून कागदपत्रांची पडताळणी। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्या आता तपास यंत्रणांच्या रडारवर। गेल्या काही महिन्यांपासून शुभम सोबत असलेल्यांचा तपास सुरू। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून देशात आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या, 2 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनं संपवलं जीवन। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्याची आत्महत्या। नीटची परीक्षा रद्द झाल्यानं दिल्लीतील आदर्श नगरमधील विद्यार्थिनीची आत्महत्या। 21 वर्षीय विद्यार्थिनीनं नीटची परीक्षा दिली होती। तिला नीट परीक्षेत चांगले मार्क मिळण्याची अपेक्षा होती। परिवार ने ज़मीन बेच कर इस बच्चे को पढ़ा रहे थे। पिछली बार इसके इतने अच्छे नंबर नहीं बने थे, तो की बार 650 प्लस इसके नंबर थे। परिवार खुश था। लड़के को यह था कि मुझे अच्छी कॉलेज मिल जाएगी, मैं डॉक्टर बन जाऊँगा। और जैसे सर ये सिस्टम का फेलियर हुआ, ये जो पेपर लीक वाला ये मामला हुआ, बच्चा डिप्रेशन में आ गया, टेंशन में आ गया और बच्चे ने सुसाइड जैसा कदम उठा लिया। लेकिन ये सुसाइड नहीं है सर, ये एक हत्या है। 2025 मध्येही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता। सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर। मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वीही नीट परीक्षेचे पेपर फोडून विद्यार्थ्यांना दिल्याचं उघड। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पुढे ढकलली। 3 मे रोजी झालेली नीट पेपर परीक्षा फुटीमुळे रद्द। टीईटी 21 जून रोजी होणारी परीक्षा 28 जूनला। 11वी प्रवेशापाठोपाठ आयटीआय प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर। 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। रायगडजवळ माणगाव इथे वाहनांच्या रांगा। शनिवार आणि रविवार तसंच उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणाच्या दिशेनं पावलं। शरद पवार आणि सुनील तटकरेंच्या भेटीवेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित असल्याची माहिती। गुवाहाटीचा दौरा करून आल्यानंतर 12 मे रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्याची माहिती। शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी लोकांच्या भेटीगाठी। शरद पवारांकडून त्यांनी जाणून घेतल्या लोकांच्या समस्या। मतदार यादी विशेष पुनरावलोकनावरून महाविकास आघाडीत हालचाली। मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी प्रक्रियेबाबत राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापन करा। आमदार रईस शेख यांचं मवियातील नेत्यांना पत्र। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक। आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन। गोरगरीब मराठ्यांचं वाटोळच करायचं होतं, त्यावेळेस मैदानात पाय रोवून उभं राहायला लागतं, तेव्हा समाजाचं लेकरा बाळांचं कल्याण होते। कारण आता जूनमध्ये ॲडमिशन आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रमाणपत्र रोखून धरले। आमचं हैदराबाद गॅजेटचे प्रमाणपत्र ते पण रोखलेत। ज्या नोंदी सापडल्यात ते पण प्रमाणपत्र रोखलेत। व्हॅलिडिटी पूर्ण रोखल्यात। मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी बीडमधून मराठा बांधव रवाना। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेवणाची शिदोरी घेऊन मराठा बांधव जालन्यातील अंतरवाली सराठीकडे। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाननं
मराठा भवन उभारणीसाठी 28 गुंठे जागा दिली. मराठा युवा मंचाकडून धनंजय मुंडे यांचा सत्कार. जातपात धर्म सोडून राजकारण केलं, मात्र मला लाथा मारून हकलण्याचा प्रयत्न. धनंजय मुंडेंची कार्यक्रमादरम्यान खंत. आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानाची चर्चा. तुम्ही स्वच्छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्हाला निवडून देतील याची गॅरंटी नसल्याचंही गणेश नाईकांचं मत. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगाम नियोजन बैठकीत वाद. बैठकीत खासदार कल्याण काळे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये खडाजंगी. मक्याच्या हमी भावावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी पाठोपाठ अखेर दिग्विजय पाटील यांच्या विरोधात पुरवणी चार्जशीट दाखल. पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील यांच्यावर आरोप निश्चित केले. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप. मराठी शाळा बंद होणार असल्यानं कोर्टाचा संताप. मराठी भाषेचा आग्रह धरणारं राज्य सरकारच मराठी शाळा बंद करायला निघाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा संतप्त सवाल. मुंबई महापालिका नवीन प्रकल्प हाती घेण्यापेक्षा हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वाकडे देण्यास प्राधान्य देणार. मुंबई महापालिकेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका 2029 पर्यंत नवीन प्रकल्प हाती घेणार नाही अशी माहिती. मुंबई पालिकेच्या नालेसफाई कामात कंत्राटदारांचा तुटवडा. काही भागातील कामं तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक संस्थांकडे सोपवल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिठी नदी सफाईचा वेग मंदावल्यानं पालिकेची चिंता वाढली. मुंबईतल्या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात घट. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून 10% पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय. कल्याण डोंबिवलीत 225 अतिधोकादायक इमारती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिधोकादायक इमारती खाली करण्याची प्रक्रिया सुरू. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारी. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात रामकाल पथ तयार. रामकुंड परिसरात घाट विकास कामांसाठी नागरिकांना रामकुंड परिसर 3 महिने बंद. रामकुंडावर होणाऱ्या धार्मिक विधीवर परिणाम होणार. भाविकांची गैरसोय होणार असल्यानं आधी भाविकांची व्यवस्था करण्याची मागणी. सरकारनं काटकसरीसाठी केलेले नियम. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धाब्यावर. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात एसी पंखे सुरूच. एबीपी माझाच्या पडताळणीत जिल्हाधिकारी कार्यालयात विजेचा वारेमाप वापर सुरू असल्याचं समोर. नंदुरबार जिल्ह्यात नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर झाल्यानंतर धुळे पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर. बर्ड फ्लूच्या संभाव्य धोक्यामुळे पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास केली सुरुवात. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात नागेशवाडी गावात दूषित पाण्यामुळे 200 ते 150 ग्रामस्थांना अतिसाराची लागण. एकाच विहिरीतून झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण गावाला जुलाब आणि उलट्यांचा त्रास. पिंपरीत 5 वर्षीय मुलाचं चॉकलेटचं आमिष दाखवून अपहरण. या प्रकरणी आरोपी इम्रान उर्फ इक्बाल मंसुरीला मुंबईच्या पवई परिसरातून अटक. पिंपरीच्या एजे फर्निचरवरील गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली. जो आमच्या विरोधात त्याची आणि आमची लवकरच भेट होईल. बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोईच्या नावानं ऑडिओ क्लिप समोर. कल्याण पूर्वेत टवाळखोर तरुणांची दहशत. महापालिकेच्या उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेल्या तेजस चव्हाण या जिम ट्रेनरवर 4 ते 5 गुंडांचा जीवघेणा हल्ला. मोबाईल हिसकावण्याला विरोध केल्यानं वाद. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात 4 ते 5 तरुणांविरोधात गुन्हा दाखल. अकोला शहरातील अलंकार मार्केट परिसरात एका युवकावर जीवघेणा हल्ला. जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याचा समोर. राहुल सारसर गंभीर जखमी. प्रकृती चिंताजनक. ठाणे महापालिकेतील विषय समित्यांचं कामकाज अद्याप सुरू नाही. स्थायी समिती, परिवहन समिती तसंच विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडलेल्याच. हिंगोली परभणी राज्य महामार्गावर औंढा नागनाथ इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात. अपघातात कारमधील 2 जण गंभीर जखमी. औंढा नागनाथ इथून दर्शनासाठी येत असताना पिकअप आणि कारची धडक. रायगडमधील कर्जत तालुक्यात भिवपुरी कारशेड प्रकल्पाचं काम सुरू असून स्थानिक नागरिकांचा प्रकल्पाच्या माती भरावाला तीव्र विरोध. नैसर्गिक नाले आणि पाण्याचा प्रवाह
अडवला जात असल्याची भीती. पूरपरिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रेल्वेच्या मातीच्या भरावाचं काम पूर्णतः बंद ठेवण्याचं लेखी आश्वासन. मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरील टेम्पो आणि बस अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनं हटवून 4ही लेन खुल्या. काल संध्याकाळी टेम्पो अपघातात 3 ट्रक एकमेकांवर आदळले. ट्रकमधील सफेद पट्टी रस्त्यावर अपघातात एकूण 3घांचा मृत्यू तर काही जण जखमी.